नमस्कार मित्रांनो, मी सोहम पवार. मित्रांनो, तुमचं आधार कार्ड भरपूर दिवस झालं तुम्ही जर अपडेट केलं नसेल, तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. कारण थोडेच दिवस शिल्लक आहेत. 14 डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलमधून एकदम फ्रीमध्ये तुमचं आधार कार्ड हे अपडेट करू शकता. या व्हिडिओमध्ये तुमच्या मोबाईलमधून आधार कार्ड कशा पद्धतीने अपडेट करायचं हे पाहूयात. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. myAadhar.uidai.gov.in या वेबसाईटची जी काही लिंक आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. इथं आल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल डॉक्युमेंट अपडेट. या पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पाहू शकता अपलोड डॉक्युमेंट इन सपोर्ट ऑफ आयडेंटिटी अँड ॲड्रेस फ्री टिल 14/12/2024. 14 तारखेपर्यंत याची डेट आहे लास्ट. त्यानंतर क्लिक टू सबमिट हा निळ्या रंगाचा बटन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक टू सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला आधार नंबर विचारला आहे, तर इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा आहे तसे नंबर लेटर टाकून लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचा आहे. तर आधार नंबर टाकून घ्या, लॉग इन विथ OTP करा. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP अशा पद्धतीने येईल. तो OTP 6 डिजिटचा तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने भरपूर ऑप्शन दिसतील. यामध्ये पहिला ऑप्शन आहे डॉक्युमेंट अपडेट. त्या पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट अपडेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट बटन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला नेक्स्ट बटनावरतीच क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे अशा पद्धतीने तुम्हाला 3 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. पहिला आहे व्हेरीफाय. तुमची माहिती तसंच तुमचं नाव, जेंडर, तुमचा जन्मतारीख, ॲड्रेस बरोबर आहे का, तर त्या बॉक्सवरती क्लिक करून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या स्टेपला तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी जे काही गाईडलाईन्स आहेत ते दिलेले आहेत. तुम्ही मॅक्झिमम लेस दॅन 2 MB पर्यंत डॉक्युमेंट अपलोड करू शकता, JPEG, PNG आणि PDF फॉर्मॅटमध्ये. खाली यायचं आहे प्लीज अपलोड प्रूफ ऑफ आयडेंटिटी, POI प्रूफ ऑफ आयडेंटिटी अपलोड करायचे आहेत. इथे सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. आता यापैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट देऊ शकता. डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर पासपोर्ट, किसान फोटो, मनरेगा कार्ड, मार्कशीट असेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल, पॅन कार्ड असेल, पासबुक विथ फोटोग्राफ असेल, पेन्शनर फोटो ID पेन्शनर, अशा प्रकारचे रेशन कार्ड देऊ शकता. SC ST OBC सर्टिफिकेट देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही आयडेंटिटी म्हणून यापैकी एक कोणतंही देऊ शकता. मी पॅन कार्ड सिलेक्ट करतो आणि ओके करतो. त्यानंतर व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू टू अपलोडवरती क्लिक करायचं आहे. एक कोणतंही डॉक्युमेंट सिलेक्ट करा आणि ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. आता मी पॅन कार्ड केलं आहे, तर मी इथे मीडिया पिकरवरती क्लिक करतो आणि इथे मोबाईलमधून जे काही माझं पॅन कार्ड आहे ते अपलोड करतो. तर अशा पद्धतीने पॅन कार्ड अपलोड झालेले आहे. त्यानंतर प्लीज अपलोड प्रूफ ऑफ ॲड्रेस. आता POA म्हणजेच प्रूफ ऑफ ॲड्रेस अपलोड करायचं आहे. सिलेक्ट डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे. प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्ही बँक अकाउंटचं स्टेटमेंट, क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट, पोस्ट ऑफिसचं, डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल देऊ शकता, गॅस कनेक्शन, पासपोर्ट, किसान फोटो पासबुक, लाईफ और मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी, मनरेगा कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट, तसेच पासबुक विथ फोटोग्राफ, फोटो ID, पेन्शनर, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट असेल, रेशन कार्ड असेल, SC ST OBC सर्टिफिकेट असेल, यापैकी कोणतेही एक कार्ड तुम्ही देऊ शकता. जसं की यामध्ये अजून काही ऑप्शन तुम्हाला देण्यात आले. यापैकी एक कोणतेही सिलेक्ट करा. वोटर ID कार्ड आहे, वॉटरचं बिल आहे, सगळं देऊ शकता. तर मी वोटर ID कार्ड इथे सिलेक्ट करतो आणि ओके करतो. त्यानंतर आता व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे काही डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट केलं आहे ते इथे अपलोड करायचं आहे. मी वोटर कार्ड सिलेक्ट केलं आहे, तर वोटर कार्डची PDF इथे अपलोड केली आहे. तर अशा पद्धतीने आपलं आता काम झालं आहे. खाली टर्म्स अँड कंडिशन जे कन्सेंट आहे ते कन्सेंट द्यायचं आहे आणि टिक करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळी माहिती, डेमोग्राफिक माहिती बरोबर आहे का, बरोबर असेल तर ओके बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं काम आता झालेलं आहे. इथे तुम्हाला येईल की ही सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे काही करायची इथे गरज नाही, पेमेंट करायची गरज नाही. तुम्हाला डायरेक्ट खाली सबमिट बटन दिसेल. या सबमिट बटनावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर इथे एस्टिमेट टाईम दाखवेल आणि अशा पद्धतीने तुमची प्रोसेस कंप्लीट होईल. ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली झालेले आहे.
तुम्हाला पेमेंट डेट आणि टाईम दाखवेल, अमाऊंट दाखवेल आणि डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट स्लिपवरती क्लिक करायचं आहे. ही एक स्लिप तुमची डाउनलोड होईल. यामध्ये तुमचा आधार नंबर आणि SRN नंबर आहे. SRN नंबर तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. आता याचं स्टेटस चेक कसं करायचं, आपलं डॉक्युमेंट अपडेट झालेलं आहे का नाही. होम पेजवरती यायचं आहे, इथे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर पाहू शकता रिक्वेस्ट तुम्ही टाकलेले डॉक्युमेंट अपडेटसाठी आणि इथे दाखवेल की आपलं पेमेंट स्टेज झालेली कंप्लीट. आता व्हेरिफिकेशन स्टेजमध्ये आहे. आपलं आता डॉक्युमेंट चेक होईल. डॉक्युमेंट्स तुम्ही जर बरोबर दाखवले असतील, अपलोड केले असतील, डॉक्युमेंट अपलोड केले असतील, व्यवस्थित बरोबर असतील, तर ते डॉक्युमेंट्स तुमचे ॲक्सेप्ट होतील आणि तुमचं आधार कार्ड हे अपडेट होऊन जाईल. याला 1 आठवडा तरी लागू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट फ्रीमध्ये आपलं आधार हे अपडेट करू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.